तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीचा सहवास तसेच वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा असल्यानं भागवत धर्माची परंपरा कायम राखण्यासाठी संतपीठ स्थापन करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं 13 मे 2015 रोजी केला। त्यावेळी संप्रदायातील दिग्गजांपैकी मारुती महाराज कुर्हेकर, रामकृष्ण महाराज लहवीकर, किसन महाराज साखरे, बंडातात्या करहाडकर, डॉक्टर रामचंद्र देखणे, प्राध्यापक सदानंद मोरे यांच्यासारख्यांचं सहकार्य घेण्याचं मान्य केलं। नंतरच्या काळात प्राध्यापक मोरे वगळून सर्वांना बाजूला केल्यानं तो चर्चेचा विषय झाला। संतपीठाचा पूर्वीचा जो ठराव राष्ट्रवादीच्या काळात केला होता तो बदलून या जागेवर सीबीएसई स्कूलचा अभ्यासक्रम असलेली शाळा सुरू करण्याचा निर्णय भाजपनं केल्यानं वारकरी संप्रदायाची घोर फसवणूक झाल्याची भावना आहे। दरम्यान संतपीठाच्या बांधकामात रिंग झाली। 40 कोटींचं काम 45 कोटी रुपयांना देऊन मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानं आता संतांच्या नावावर सुद्धा भाजपानं दुकानं थाटल्याची चर्चा आहे। कंपनी स्थापन करून सीबीएसई शाळा सुरू केली, पण गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा या धार्मिक ग्रंथावर आधारित अभ्यासक्रमाचा कुठेही थांगपत्ता नसल्यानं संतपीठ नावापुरतं राहिलंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं चिखली येथील गट क्रमांक 1653 मध्ये संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या नावानं संतपीठाची स्थापना केली। संतांचे विचार आणि साहित्याचा वारसा पिंपरी चिंचवडकरांना मिळावा या उद्देशानं हे संतपीठ स्थापन करण्यात आलं। राष्ट्रवादीचे दिवंगत नगरसेवक दत्ताकाका साने यांच्या पुढाकारानं संतपीठ स्थापन करण्यात आलं। संतपीठ कसं असावं, त्यात कोणता आणि किती अभ्यासक्रम असावा याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांना विशेष निमंत्रित म्हणून पालिकेनं बोलावलं होतं। संतपीठाचा ढाचा कसा असावा यासाठी मान्यवर महाराजांच्या उपस्थितीत पहिली बैठक घेण्यात आली। या मान्यवरांच्या सल्लागार समितीत महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष, शिक्षणाधिकारी यांच्याशिवाय संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मारुती महाराज कुर्हेकर, ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या करहाडकर, साधकाश्रमाचे संस्थापक किसन महाराज साखरे आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर रामचंद्र महाराज देखणे यांचा समावेश करण्यात आला। महापालिका सभेत 13 मे 2015 रोजी तसा ठराव करण्यात आला। नंतरच्या काळात प्राध्यापक मोरे वगळता सर्वांना वगळून तुलनेमध्ये फार योगदान नसलेले चिखली येथील एका भाजप संलग्न अपक्ष नगरसेविकेचा नातेवाईक हरिभक्त परायण राजू ढोरे, तज्ञ सल्लागार म्हणून न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका स्वाती मुळे, तसंच सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी तानाजी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली। मूळ वारकरी संप्रदायातील सर्व सल्लागारांना डावलून भाजपानं राजकीय सोयीच्या नावांचा समावेश केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। संतपीठासाठी 4 वर्षाचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला होता। महापालिका सभेत त्याबाबतच्या ठरावाला मान्यता दिली होती। अभ्यासक्रमात प्रथम वर्षासाठी भगवद्गीता, विष्णू सहस्रनाम, ज्ञानेश्वरीतील ओव्या आणि वारकरी भजन संग्रहातील पाठांतर या विषयांचा समावेश होता। दुसऱ्या वर्षासाठी गीता, ज्ञानेश्वरी, विचारसागर, भजन संग्रहातील वारांचे आणि जन्माचे संपूर्ण अभंगाचा अभ्यासक्रम होता। तिसऱ्या वर्षासाठी सार्थ ज्ञानेश्वरी, पंचदशी, भजन संग्रहातील नाटांचे अभंग याचा समावेश होता। चौथ्या वर्षासाठी सार्थ ज्ञानेश्वरी, गाथेतील संतपर अभंग आणि आठवड्यातून 3दा कीर्तनाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश होता। नंतरच्या काळात हा सर्व अभ्यासक्रम केराच्या डब्यात गेला जमा आहे। आता वर्षभरापूर्वी सीबीएसई स्कूल सुरू केलं, पण तिथे कुठेही संत साहित्य अथवा मूळच्या अभ्यासक्रमातील एकही विषय शिकवण्यात अभ्यासक्रमात आलेला नाहीये। अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एक मानद सल्लागार, 2 प्रवचनकार, 2 कीर्तनकार, 2 तबला वादक, 2 पखवाज वादक, 2 हार्मोनियम वादक तसंच मुख्य लिपिक, शिपाई, सफाई कामगार अशी पदे भरण्याचा विषय मंजूर करण्यात आला होता। पद निर्मिती केली, पण त्यामध्ये प्रवचनकार, कीर्तनकार, तबला वादकांचा समावेश नसल्याचं समजतं। दरम्यान या बदलाविषयी डॉक्टर सदानंद मोरे यांच्याकडे विचारणी केली असता ते म्हणाले की सीबीएसई स्कूल ही संतपीठासाठी जोड आहे। कायद्यानुसार महापालिकेला धार्मिक शिक्षण देता येत नाही। आपल्याला वारकरी शिक्षण संस्था चालवायची नाही। संतपीठाची मूळ संकल्पना बरोबर आहे, आता कुठे त्याची सुरुवात आहे।
आगामी काळात ते सर्व काही दिसेल आणि ठरलेला अभ्यासक्रम तसा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. संतपीठाची संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात वाजत गाजत मंजूर करण्यात आली. 2017 मध्ये राष्ट्रवादीची सत्ता गेल्यावर भाजपानं तो प्रकल्प हाती घेतला आणि त्यासाठी चिखली येथील जागा निश्चित केली. संतपीठाचा मूळ प्रकल्प सुमारे 40 कोटींचा होता. शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय म्हणून मोठं हॉस्टेल बांधायचं ठरलं. निविदा काढण्यात आल्या तर त्यामध्ये ठेकेदारांनी रिंग केल्याचे आरोप झाले. हेच काम 40 कोटींचे 45 कोटींवर गेलं. महापालिका सभेत त्यावरून आरोप प्रत्यारोप सुद्धा झाला. संतपीठ हे तमाम भागवत धर्मियांचा आस्थेचा विषय, पण त्यातही सत्ताधारी भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. या पवित्र कामासाठी वारकरी संप्रदायात ज्यांना सर्वोच्च स्थान आहे अशा मारुती महाराज कुर्हेकर, बंड्याताता कराडकर, किसन महाराज साखरे, डॉक्टर रामचंद्र देखणे यांचं नाव, अनुभव आणि प्रतिष्ठेचा फक्त वापर केला आणि त्यांना बाजूला केल्यानं तिथेही वारकऱ्यांच्या भावनेला ठेच पोचली. या सर्व दिग्गजांना सल्लागार समितीतून का बाजूला केलं याबाबत त्या मान्यवरांनाही कल्पना नसल्याचं चौकशीमध्ये उघड झालंय. संतपीठासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करून मूळ हेतूलाच हरताळ फासल्याची भावना असल्यानं आता आगामी महापालिका निवडणुकीमध्ये हा विषय ऐरणीवर येणार आहे. संतपीठाच्या मूळ ढाच्यामध्ये बदल करून सीबीएसई शाळेचा खटाटोप करून भाजपा नेत्यांनी महाराजांना बाजूला ठेवून कार्यकर्त्यांची सोय लावल्यानं नाराजीचा सूर आहे. भावी पिढीचा आध्यात्मिक तत्वज्ञानाचा पाया भक्कम करण्याच्या नावाखाली सीबीएसई शाळेचं दुकान थाटल्याचे आरोप आता भाजपावर होऊ लागले. सत्ताधारी भाजपा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आता याच विषयावर जोरदार हल्लाबोल करायच्या तयारीत आहे.